नमस्कार भावा बहिणींना, होळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। बघू शकताय आमच्या इथं होळी पेटली, अशा प्रकारे आमच्या इथं होळी पेटती बघू शकताय। निवत नारळ फोडला आणि छोटीशी आपली परंपरा असती ती होळी पेटवली, बरोबर 5ला पेटवली तर होळी पेटती आपली। नारळ ही फोडला आणि घरात स्वयंपाक चाललाय पुरणपोळीचा। पुरणपोळीचा मला बोला येत नाही, मी तुत्रे आहे। तर या घरात आली, या घरात तर काय अंधार आहे, दिवस असला तरी अंधार आहे। तर बघू शकता निवत नारळ सगळं दाखवलंय देवांना। नारळ ही फोडलाय, हे काय बघू शकता, इकून दिसल कदाचित हो। सगळ्या देवांना जेवायला ही घातलं आणि इकडं आई बाई पोळ्या लाटायला लागली। बघू शकता आमच्या इच्या पोळ्या कशा येत्या। टेन बघा, आता मी टोपल्या तर ठेवते बाई, पोळायला लागलेली। तर पावशेर डाळ घातली होती वाटतं, झाल्या पोळ्या पण मी गेलते कामाला, आत्ताच आले तर होळी ही पेटली। उपास असते तर आमच्या सगळ्यांनाच उपास असतो होळी पेटूस। तर इथं केलाय भात, म्हणलं चला दाखवा। इथं हा येळवणी आमटी बाकी आहे आणि इथं काय भजी कुरडया भाजायच्या असलेल्या भजी काढल्या। तर अशा प्रकारे आईच्या पोळ्या चाललेल्या आहेत गरम गरम। आम्ही सकाळनं काय केलं नाही, कशाला सकाळनं करायचं, हे सण संध्याकाळचा असतो, बरोबर संध्याकाळचा सण असतो। मी आता तिकडे जाते कारण इथं लय अंधार अंधार तुम्हाला दिसायला लागलाय। इकडे जरा बरं पडतंय। तर चालल्या त्या पोळ्या आईच्या, बघू शकता आमच्या आईची पोळी पीठ एवढंच घेते आणि पुरण लय घालते, मस्त पोळ्या बनवते। या सगळ्यांनी खायला भावा बहिणींनो। तर होळी पण आपली पेटवली 5लाच, बघून कॅलेंडरमध्ये बघून पेटवली काय माहिती। तर पाया फिया मी नाही पडली अजून, मी कामाला गेलती, कामावून आली लवकर, आज सुट्टी झाली, कामावून आली म्हणलं चला तुम्हाला दाखवा पुरणपोळी। आमच्यात पोळ्या तर कोण खात नाही, पण देवासाठी सणासाठी करावं लागतात। आता बरेच अशा आहेत की ज्यांना पोळ्या आवडतात ते सुद्धा करतात, आधीमध्ये करतात, असं काय नाही की सणाला। आणि आता पाडव्याला पण पोळ्या, पाडवा झाला की आमच्या इथलं धुणं सारवण निघतात। धुणं सारवण झालं की 9 दिवसाचं घट बसतात। आमच्या आईला उपास असतो, मी काय उपास नाही धरत, पण आई उपास धरती। त्यासाठी आपण बटाटी पण आणलेली आहेत, त्यासाठी आता बघू उद्या ना तर परवा दिवशी बनवावं लागणार आहे। काय होतं कामून आलं लय पटापटा बोलायला लागले ना, धापा भरत्यात गप्पे। तर बानूबाई बघा देवाच्या पाया पडली, हो का बघू शकता, हो का पाया पडली का देव बाप्पाच्या। तर बानूबाईला पाया ही पाडवले। तर मला काय पोळ्या येत नाही, त्या येतात पण एवढ्या पण भारी येत नाहीत की आपण त्या घरात खाऊ शकतोय, अशा पोळ्या येतात। कारण मी कधी बनवल्या पण नाहीत आणि बनवल्या पण कधी आम्हाला जास्त पोळ्या आवडत नाहीत, जास्त म्हणजे मटण चटण असं काय असलं तरच आवडीनं बनवतो आम्ही। आणि हे कसं देवा धर्माचे कामं असतात, परंपरा असते, ते कडापर्यंत न्यावाच लागते। तर चाललंय पोळ्या, आमटी राहिली का ही फुगली बघा सणासुदीची माझ्यावर। आता विचारलं तर बोला ना, तिचं दुखतंय जणू, दवाखान्यात चल तर नको। तर बघू आता काय होतंय काय नाही। आता मला भरपूर अशी नाही का कमेंट यायला लागल्या की ताई तू कधी बांधणार, नसतेच म्हणती बांधायचं बांधायचं। आता गवंडीच गव्हा ना मापायला तर कुणाला धरून आणावा, गबस बानो, गवंडीच गव्हा ना तर कुणाला धरून आणायचं, बरोबर आहे का नाही। मग गवंडी आलं तर आपलं त्याच्यावर पटापटाच होते ती कामं। त्यांनी आखून सगळं लिहून दिलं की ते सामान आणणं होतं, आपल्या मनाने कसं आणायचं। तर होईल हळूहळू का होईना,
या 4-5 दिवसात किंवा 8-4 दिवसात होईल. काय म्हणतात, मोठा घास घ्यायचा म्हणल्यावर आता मस्त माझा मोठा काय घास नाही, ह्याच्याकून त्याच्याकून घ्यायचं आहे आपल्याला आणि करायचं आहे उभा जत्राच्या आत. धुणं सारवान हे आत करायचं आहे. तर गौंडी काय भेटेना आता, सोमवार शिवी काय त्यांना सुट्टी नाही आकायला, कारण त्यांनी आधीची कामं धरलेली असतात. त्यामुळं म्हणजे विचारलं दोघा तिघांना, तर ते म्हणले आधीची कामं आम्हाला सोडून येता येत नाही एका दिवसापायी. आपलं काही एका दिवसाचंच काम आहे, पाया घ्यायचा फक्त. त्यामुळं आणि ते अँगल रवून पाया घ्यायचा असतो ना ते, आणि मापून अँगल हीच काय किती आणायचं किती नाही, किती फूट आणायचं असं ते लिहून देतात गौंडी. मग ते आपण आणायचं नाही तर त्यांना घेऊन जायचं, असं प्रकार असतो जणू. कारण माझं पहिल्यांदाच आहे असं, म्हणजे फर्स्ट टाईमच आहे की हे मी घर बांधायला लागले. म्हणजे घर बांधायचं असं बांधकाम बांधायचं म्हणलं असतं तर मग काय वाटलं नसतं. ते काय गौंड्याच्या त्यांच्या डोक्याने चालतात, फक्त आपण सांगायचं एवढं तेवढं. तर भरपूरच असं कमेंट पण यायला लागल्या भारी भारी, काय वाईट येतात काय चांगले येतात. तर वाईट कमेंट करणाऱ्यांनो, आज होळी आहे, होळीत विसर्जन करा. म्हणजे कमेंट करायचं होळीत फेकून द्या. कोणी आपल्याला चांगलं बोलताच येत नसेल तर वाईट पण कुणाला बोलू नका. जर चांगलं बोलता येत असेल तरच बोलत जावा. आता माझे भरपूर भावा बहिणी आहेत की जाऊ दे, लक्ष देत जाऊ नको त्यांच्याकडं कमेंटकडं. पण काय आता दुसरी सांगतात वाचून, मला तर काय वाचा येत नाही. पण दुसरी सांगितले जरा वाईट वाटतं ना, की का बरं आपल्याला असं. आणि माझ्या हेडोमधनं तर काहीच ना, की आजच्या पण हेडोमध्ये तेच बोलते आणि आता पण तेच बोलते. माझ्या हेडोमध्ये घेण्यासारखं काहीच नसतं. माझं फक्त रुटीन घरातलंच आहे. मी कुठं बाहेर बनवते का? आता मी जिथं कामाला जाते तिथं मला बनवूसुद्धा वाटत नाही. मग चुरून बनवला असता, पण तुम्हीच म्हणता की आता पुण्याला गेल्यावर मी चुरून बनवला, तर तुम्ही काय म्हणले आपण तिथं कामाला जातोय आणि तिथं चुरून बनव. मग आता त्यामुळं मी नाही बनवत. तर कसं आहे माहिती आहे का, सगळ्या गोष्टी आपल्याला करावं लागतात. त्यामुळं जरा दमानी आणि धेमानी करावं लागतं. आणि काही आहेत बोलणारी तर बोलू द्या. कसं आहे, आपण तर चांगलं बोललं तर काही गोष्टी होत्यात. जर आपण नाही चांगलं बोललं, आता तुम्ही मला सांगा की मी काय केलं पाहिजे आणि काय बोललं पाहिजे, असं मला सांगा की तुम्हाला बघायला काय आवडेल. आता स्वयंपाकाचं रेसिपी म्हणलं तर मी काही इथं नसती सारखं, आणि आई काय बनवते 24 तास ती 2 टाईम तिथंच असते चुली पुढं. त्यामुळं आणि कधीतरी मी मटण, आता उद्या मटण आणायचं आहे, मग बनवेन मी, दाखवीन तुम्हाला की मी कशी बनवते कशी नाही. तर चला पुन्हा एकदा. आणि रात्री आज मला काय होतं, कामाला जायचं असतं म्हणून मला दिवसा हेड्या बनवायला येत नाही. आज लवकर सुट्टी झाली म्हणून मी हेड्या बनवला आहे. आज होळी आहे आणि आजचा हेड्याव उद्या पडणार आहे. तर म्हणजे कशी वाटते, तुम्ही कसं साजरा करता होळी ते सांगा मला. आणि आमच्याकडं कसं आता सिटीत कसं एकदम मोठी करतात, असं गावाकडं काही नसतंय. छोटीच असते, प्रत्येकाच्या दारात बनवतात, निवद नारळ फोडतात, निवद दाखवतात आणि पाया पडतात आणि थोडं बोंबलतात. तर मी पण बोंबलती, बा 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 तुम्हाला दाखवते बोंबलं आहे म्हणून. काय बाय हिला लागलं, आपण आज मान आहे बोंबलायचा म्हणून बोंबलले. पण तुम्हाला सांगू का, आता आधी मध्ये शिमगा नसल्यावर ती होळी नसले काय ती होळी पेटवायच्या आधी होळीलाच बॉम्ब लावावं लागतं, ती मान आहे. आणि आधीमध्ये बोंबलं तर ए बाया काय झालंय बोंबलाय असं म्हणतो का नाही आपण. तर असं काय नसतंय. आधीमध्ये म्हणजे काय भावना पहिल्या बायांच्या असलेल्या, पण आता बोंबलणं गरजेचं आहे म्हणून मी बोंबलून दाखवलं बरं का. आता चला मी पाया ही पडती, माझं चांगलं होऊ दे असं म्हणून. तर बाय.